माझे आजोबा गावातील एका निराधार मुलीला काम करण्यासाठी घरी घेऊन आले। ती मुलगी दिसायला फार सुंदर होती, पण ती तिचं काम करून झाल्यावर आजोबांच्या खोलीत जायची आणि आतून दरवाजा बंद करून घ्यायची आणि 2 तासांनी खोलीच्या बाहेर यायची। एक दिवस मी आजोबांच्या खोलीत लपून बसलो आणि आजोबांना त्या मुलीसोबत असे कृत्य करताना बघितलं की माझ्या पायाखालची जमीन सरकली। माझं नाव मोहिनी आहे। आमच्या आजोबांचं खूप मोठं घर होतं, त्यामुळे आम्ही सगळे लोक एकत्र राहत होतो। माझ्या बाबांना सख्खं असं कोणीच नव्हतं आणि त्यात माझ्या आईचा हृदयविकाराने मृत्यू झाला होता। त्यामुळे मी, माझे बाबा आणि माझा मोठा भाऊ आम्ही तिघे माझ्या मामाच्या घरी राहायला गेलो। घरात मामी, मामा आणि मामाची 2 मुले आणि माझे आजोबा राहत होतो। एक दिवस माझ्या मामाचा कार ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला। आजोबा आता माझ्या वडिलांनाच आपला मुलगा मानत होते, परंतु घरात माझ्या आजोबांचा हुकूम चालत होता। आमच्या घरात प्रत्येक वस्तू मोठ्या प्रमाणात येत होती, कारण घरात खूप माणसे होती आणि नोकर चाकर देखील होते। त्यामुळे आमच्या मामाचं घर अगदी भरून दिसायचं। आमच्या घरात एक मोलकरीण होती, तिचं नाव मालती होतं आणि ती दिसायला फार सुंदर होती। ती म्हणत होती की माझं खरं नाव संगीता आहे, पण संगीता नाव आजोबांना आवडत नाही, म्हणून मी माझं नाव बदलून मालती ठेवलं आहे। तसेही एक सुंदर मुलीचे नाव मालतीच असायला हवं। ती एक मोलकरीण होती, पण तिचे नखरे एखाद्या महाराणीसारखे होते आणि त्याच्या मागे माझ्या आजोबांचा हात होता। ती माझ्या आजोबांची आवडती होती आणि आजोबांचं सगळं काम तीच करत होती। माझे आजोबा आजारी असायचे, म्हणून ती त्यांना औषधे द्यायची, त्यांना खायला घालायची, त्यांची खोली साफ करायची आणि ते एकटे असताना त्यांच्याजवळ बसून त्यांच्याशी गप्पा मारायची। ही सगळी कामे तीच करत होती। माझे वडील म्हणायचे की तुमच्या लोकांचं काय चालू आहे? आता आजोबाचं वय झालं आहे, त्यांच्या अवस्थेत तुम्ही त्यांच्यासोबत राहायला हवं आणि त्यांच्याशी बोलायला हवं, त्यांची काळजी घ्यायला हवी। जेव्हा ते उद्या जगातून निघून जातील तेव्हा सगळी संपत्ती मालतीच्या नावावर करतील, तेव्हा तुमच्या सगळ्यांची अक्कल ठिकाणावर येईल। माझे मामा या जगात नव्हते आणि त्यांची 2 मुलं होती आणि मला देखील एक भाऊ होता, म्हणून माझ्या वडिलांना काळजी होती की आजोबा सगळी संपत्ती त्या लोकांमध्ये वाटून देतील आणि माझ्या वडिलांना काहीच देणार नाहीत आणि उरलेले पैसे मामाच्या मुलांच्या लग्नात वापरले जातील, म्हणून ते चिंतेत होते। आणि आम्ही जेव्हा आजोबांच्या जवळ बसायचो तेव्हा आम्हाला बिलकुल चांगलं वाटत नव्हतं। आजोबा विचित्र गोष्टी बोलायचे आणि कोणाला कळत देखील नव्हतं। अशा म्हाताऱ्या माणसापाशी बसून आम्ही काय करणार होतो? मालती आजोबांच्या खोलीत असली की खूप आनंदी असायची आणि ती जेव्हा त्यांच्या खोलीत असायची तेव्हा त्यांच्या रूममधून हसण्याचा आवाज यायचा। तिच्याजवळ नेहमी खूप पैसे देखील असायचे। एक दिवस ती आजोबांच्या रूममध्ये बसली होती आणि त्याच वेळेस मी देखील आतमध्ये गेलो तर समोरचं दृश्य पाहून मला आश्चर्य वाटलं। माझ्या आजोबांच्या हातात खूप पैसे होते आणि ते पैसे मालतीला देत होते। ते जवळजवळ 50,000 रुपये वाटत होते। मी आजोबांना म्हणाले की हे काय आहे? तुम्ही एवढे सगळे पैसे तिला का देत आहात? माझे आजोबा म्हणाले, हा तिचा पगार आहे। मी म्हणाले, मला देखील पैसे हवे आहेत। तर त्यांनी माझ्या हातात 1,000 रुपये ठेवले आणि मी म्हणाले, 1,000 रुपयेमध्ये काय येतं? आणि तुम्ही या मोलकरणीला 50,000 रुपये दिले आहेत। खरं तर तिचा पगार तेवढा नाही। माझे वडील नेहमीच म्हणायचे की तुम्ही आजोबांच्या जवळ जाऊन बसा, पण ते तर आमच्यावर प्रेमही करत नव्हते। त्यांची परिस्थिती अशी असताना त्यांच्यापाशी बसून आम्ही आमचा वेळ का वाया घालवावा, हाच विचार करून मी रूमच्या बाहेर आले। माझं लक्ष नसल्यामुळे मी माझ्या वडिलांना धडकले, तर माझे वडील म्हणाले की तू एवढी गोंधळलेली का आहेस आणि तुझं लक्ष कुठे आहे? मी त्यांना आजोबांच्या रूममध्ये घडलेलं सर्व काही सांगितलं, तर त्यांना देखील खूप आश्चर्य वाटलं। ते मला विचारू लागले, तू त्यांना पैसे देताना बघितलं होतंस का? मी म्हणाले, हा, मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं होतं। ते स्वतः मोलकरणीला पैसे देत होते आणि म्हणत होते की हा तिचा पगार आहे। माझे वडील म्हणाले की पहिली गोष्ट ही की आता ही पगार करण्याची तारीख नाही आणि मध्येच आपण असे कधी पैसे कुणाला देत नाही। आणि दुसरी गोष्ट म्हणजे मालतीचा पगार हा दर महिन्याला फक्त 10,000 रुपये आहे।
मग आजोबांनी तिला 50,000 रुपये का दिले? माझे वडील आजोबावर आपल्या वडिलांपेक्षाही जास्त प्रेम करत होते. त्यांना हे सर्व माहीत झाल्यावर त्यांना खूप राग आला आणि ते स्वतःला आजोबांच्या खोलीत जाण्यापासून थांबवू शकले नाहीत. मी देखील माझ्या वडिलांच्या मागे मागे गेले आणि त्यांचं बोलणं ऐकू लागले. माझ्या वडिलांनी प्रश्न विचारल्यावर आजोबा म्हणाले की त्या बिचारीची आई आजारी आहे, तर मी तिच्या आईच्या उपचारासाठी पैसे दिले. तुझी मुलगी तर खूपच चालाक आहे. माझ्या रूममध्ये येऊन जासूसी करून गेली होती आणि घरात भांडणे लावली. जर एखाद्या गरीबाला पैसे दिले तर काय फरक पडतो? मी अंथरुणाला खेळलेलो आहे आणि मरता मरता एखादं चांगलं काम केलं तर तुम्हा लोकांना काय प्रॉब्लेम आहे? तुम्हाला काय वाटतं हा सगळा पैसा मी तुमच्या घशात घालावा? मला तुमचा काही फायदा आहे का? जेव्हा मला कोणाशी तरी मन मोकळेपणाने बोलावंसं वाटतं तेव्हा तू आणि तुझी मुलगी माझ्यापाशी येऊन बसत नाही, माझ्यासोबत जरासुद्धा वेळ घालवत नाही. तर मग मी काय करू? माझ्या वडिलांनी तर आपली मान खाली घातली होती. ते मला म्हणाले की जर तू आजोबांच्या खोलीत गेली तर इकडच्या तिकडल्या गप्पा मारू नकोस. माझे वडील खूप काळजीत आणि रागात दिसत होते कारण त्यांचा अपमान झाला होता आणि ते सरळ आपल्या रूममध्ये निघून गेले. काही दिवसानंतर माझ्या वडिलांनी मला अशी बातमी सांगितली. ते ऐकून मला फार आश्चर्य वाटलं. माझं वय 21 वर्ष होतं, त्यामुळे मला आता सगळं काही समजत होतं. म्हणून माझे वडील माझ्याशी प्रत्येक गोष्ट शेअर करत होते, कारण त्यांनासुद्धा माझ्याशिवाय जवळचं असं कोणीच नव्हतं. माझे वडील म्हणाले की मला तुला एक गोष्ट सांगायची आहे आणि त्यानंतर तुला घरात खूप लक्ष द्यावे लागणार आहे. ते म्हणाले की मालती नक्कीच काहीतरी खेळ खेळत आहे, खोटे बोलून पैसे बळकावत आहे. मालतीने आजोबांशी खोटे बोलून पैसे घेतले होते. खरं तर तिची आई या जगात नव्हतीच. माझे वडील म्हणाले की मालती खूपच चालाक आहे, म्हणून तुला मी हे सर्व सांगत आहे. म्हणून तू खबरदारी घे आणि तिच्यावर लक्ष ठेव. आमच्या घरची मोलकरीण एवढे महागडे कपडे घालून येते आणि ती या घराची मालकीण असल्यासारखं घरभर फिरते. तिला तर फक्त घरातील जेवण बनवायचं काम होतं. ती जेवण फार सुंदर बनवत होती आणि ते काम झाल्यावर ती लगेच आजोबांच्या रूममध्ये जात होती. एक दिवस आजोबांच्या रूममध्येच होती. एक दिवस मी आजोबांच्या जवळून जात असताना मला रूममधून हसण्याचा आवाज येत होता. मी विचार केला की नेमकं असं काय गोष्ट आहे की हे लोक एवढे हसत आहेत. मी उघडण्याचा प्रयत्न केला पण दरवाजा तर आतून बंद होता. मी पटकन माझ्या वडिलांना फोन केला आणि त्यांना सर्व काही सांगितलं. माझ्या वडिलांना देखील आश्चर्य वाटलं आणि ते म्हणाले की माहीत नाही नेमकं या घरात काय होत आहे. या मोलकरणीमुळे एक दिवस आपण अडचणीत सापडू. ती दिवसेंदिवस आपल्या डोक्यावर बसत चालली आहे. ती घरात कोणालाही न घाबरता बिनधास्तपणे वागते. आता तर ती आपलं म्हणणं देखील ऐकत नाही. मग माझ्या वडिलांनी तिला या महिन्याचा आणि पुढील महिन्याचा पगार दिला आणि म्हणाले की तुला नोकरीवरून काढून टाकत आहे. ती घरी जाण्याऐवजी माझ्या आजोबांच्या रूममध्ये जाण्याचा प्रयत्न करत होती आणि म्हणत होती की मी एकदा त्यांना भेटून जाते. तर मी तिला म्हणाले ते झोपलेले आहेत. खरं तर ते झोपले नव्हते. मग मी निघून गेली आणि आम्ही सुटकेचा निवास सोडला. आम्ही विचार केला की हे काम आपण अगोदरच का केलं नाही. माझे वडील म्हणाले की आपण स्वयंपाक बनवण्यासाठी दुसरी एखादी मोलकरीण ठेवू जी वयाने जास्त असेल. मालतीला घरातून काढून दिल्यामुळे फार खुश होते, परंतु तिला जाऊन काही तास झाले होते की रात्री आजोबांची तब्येत अचानकच खूप बिघडली. माझ्या वडिलांनी डॉक्टरांना बोलावून घेतलं. मामाची मुलं देखील आली. सगळेजण त्यांच्याजवळ उभे होते. जेव्हा माझ्या आजोबांच्या तोंडातून शब्द बाहेर पडले तेव्हा सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं, कारण ते विचारत होते की मालती कुठे आहे. ते सारखं तेच विचारत होते आणि आम्ही सगळे शांत बसलेलो होतो. माझे वडील म्हणाले की मी तिला कामावरून काढून टाकलं आहे. एवढाच म्हणण्याचा उशीर की माझ्या आजोबांनी माझ्या वडिलांची कॉलर पकडली आणि म्हणाले की कोणाला विचारून तू तिला कामावरून काढून टाकलं आहेस. आजोबांचं बोलणं ऐकून आम्हाला सगळ्यांनाच फार आश्चर्य वाटलं. माझे वडील म्हणाले तुम्हाला जर काही अडचण असेल तर आम्हाला सांगा, डॉक्टर देखील जवळ आहेत. त्यावर आजोबा म्हणाले नाही, मला मालतीची गरज आहे.
ते ऐकून तर सगळ्यांनीच आपल्या कानाला हात लावले होते. आजोबांनी रात्रभर एवढा गोंधळ घातला की ते सतत म्हणत होते, मालतीला घेऊन या. शेवटी नाईलाजाने माझ्या वडिलांना तिच्या घरी जाऊन तिला घेऊन यावं लागलं. मालती घरात येताच आजोबा एकदम ठीक झाले. ती आजोबांचा हात पकडून त्यांच्यापाशी बसली. सगळ्या घरातील लोकांना आश्चर्य वाटत होतं. आजोबा समोर माझ्या वडिलांनी आपली इमेज खराब केली होती. आजोबा तर असे बघत होते जसे काय ते आता माझ्या वडिलांचा जीव घेतील. मालतीच्या चेहऱ्यावर मात्र हसू होतं. ती खूप आनंदी दिसत होती. आजोबांनी पटकन तिला पैसे काढून दिले आणि म्हणाले की तुझा रोजगार कोणीच बंद करू शकत नाही. मी अजून जिवंत आहे. ज्यांना मी मरावंसं वाटतं त्यांनी कान उघडून ऐका. मी आत्ताच हे जग सोडून जाणार नाही. आता पाणी डोक्यावरून गेलं होतं. आता सगळ्यांनाच माहिती झालं होतं की या घरात नेमकं काय चालू आहे. जे काही चाललं होतं ते अजिबात चांगलं चाललं नव्हतं. एका मोलकरणीची घराच्या मालकाशी एवढी जवळीक असणं योग्य गोष्ट नव्हती. मालतीच्या डोळ्यात विजयाचा आनंद होता, कारण तिला माहिती होतं की आजोबा तिला परत कामावर बोलावतील. आजोबांनी दुसऱ्या दिवशी जाहीर केलं की मी मालतीला आपल्या घरची सून करून घेणार आहे. आजोबांनी माझ्या मामाच्या मुलासाठी तिला पसंत केलं होतं आणि त्यालाही ती आवडत होती. पुढच्या 3 दिवसातच यांचं लग्न होईल. मला माझ्या आयुष्यावर अजिबात भरोसा नाही. त्यांचं लग्न करूनच मी हे जग सोडून जाईल. त्याचा बाप या जगात नाही. मामी बिचारी रडत होती. तिच्या डोळ्यासमोरच तिच्या मुलाचे लग्न एका मोलकरणीसोबत धूमधडाक्यात झालं आणि 2 दिवसातच आजोबा हे जग सोडून गेले. पण गेल्यानंतर आम्हाला अजून एक गोष्टीचा धक्का बसला की जी मालती आता माझी वहिनी होती ती मुळात मोलकरीण नव्हती. ती आजोबांच्या एका खास मित्राची नात होती आणि तिचे आईवडील तिच्या लहानपणीच हे जग सोडून गेले होते. आजोबांच्या मित्राला कसला तरी आजार होता. त्या आजारात तो शेवटचे दिवस मोजत असताना त्याने त्याच्या नातीची जबाबदारी माझ्या आजोबांवर सोपवली होती, कारण माझे आजोबा खूप प्रामाणिक आणि चांगल्या मनाचे माणूस होते. नंतर आम्हाला समजले की तिच्या आजोबांनी मृत्यू अगोदर सगळी संपत्ती तिच्या नावे केली होती आणि ती आमच्यापेक्षा जास्त श्रीमंत घरातली होती, म्हणून ती चांगले कपडे घालायची. हे सर्व समीरला आधीपासूनच माहिती होते, म्हणून तो लग्नाला तयार झाला होता. कधी कधी आम्ही विचार करतो की कदाचित आम्ही आमच्या आजोबांची काळजी घ्यायला हवी होती. जर आम्ही त्यांना वेळ दिला असता, तर त्यांच्यासोबत वेळ घालवला असता तर बरं झालं असतं. आता ते या जगात नाहीत, पण आम्हाला त्यांची खूप आठवण येते. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.